पुण्यातली मंदिरं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दगडूशेठ गणपती, पर्वती, चतुर्शृंगी अशी प्रसिद्ध मंदिरं लगेच येतात. पण आज आपण पुण्याच्या बाहेर पडणार आहोत, कारण पुण्यापासून काही किलोमीटरच्या अंतरावर अशी काही मंदिरं आहेत जिथे फक्त दर्शन नाही तर इतिहास, निसर्ग, शांतता, वास्तुकला आणि एक वेगळीच अनुभूती मिळते. प्रत्येक मंदिराची स्वतःची एक खासियत आहे, एक गोष्ट आहे, आणि काही ठिकाणं तर अशी आहेत ज्याबद्दल अनेक पुणेकरांनाही फारशी माहिती नाही. ही लिस्ट आहे 11 ते 1 अशी, आणि जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं मंदिरे अजून खास होत जातील. चला तर मग सुरुवात करूया पुण्याजवळील 11 मस्ट व्हिजिट मंदिरांच्या या प्रवासाला. 11 नंबरवर येतं जेजुरी खंडोबा मंदिर. पुण्यापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर आणि अंदाजे 1.25 तासाच्या प्रवासात पोहोचता येणारं हे मंदिर म्हणजे जेजुरीचं खंडोबा मंदिर. या लिस्टची सुरुवात आपण अशा मंदिरापासून करतोय जे बहुतेकांना माहिती आहे, पण तरीही प्रत्येक वेळी तितकंच खास वाटतं. डोंगरावर बसलेलं, भंडाऱ्यानं न्हाऊन निघालेलं आणि येळकोट येळकोट, जय मल्हार या घोषणांनी भारलेलं जेजुरी हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. पायऱ्या सरताना दिसणारा परिसर, मंदिरात जाणवणारी ऊर्जा आणि कळसावरून उधळला जाणारा भंडारा हा अनुभव प्रत्येक पुणेकरानं एकदा तरी घ्यायलाच हवा. सकाळी लवकर गेलात तर थंड हवा, कमी गर्दी आणि सोनेरी प्रकाशात न्हालेलं मंदिर वेगळंच सुंदर दिसतं. यानंतर 10 नंबरवर येतं रामदरा मंदिर. लोणी काळभोर पुण्यापासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर लोणी काळभोर जवळ असलेलं रामदरा मंदिर हे छोट्या सहलीसाठी एकदम परफेक्ट ठिकाण आहे. पुणे सोलापूर हायवेवरून अवघ्या 45 मिनिटात इथे पोहोचता येतं. इथली सगळ्यात मोठी खासियत म्हणजे मंदिराभोवती असलेलं शांत तळं, आजूबाजूची हिरवळ आणि त्या सगळ्या वातावरणात जाणवणारी निवांत शांतता. मुख्य मंदिर शिव भगवान यांचं असलं तरी इथे राम, सीता, लक्ष्मण, हनुमान आणि इतर देवतांच्या मूर्तीही पाहायला मिळतात. सकाळी किंवा संध्याकाळी गेलात तर पाण्यात दिसणारं मंदिराचं प्रतिबिंब खूप सुंदर दिसतं. कुटुंबासोबत 2 ते 3 तास निवांत घालवण्यासाठी, शॉर्ट बाईक राईडसाठी किंवा पुण्याजवळ शांत ठिकाण शोधत असाल तर रामदरा नक्की व्हिजिट करावं असं ठिकाण आहे. यानंतर 9 नंबरवर येतं बनेश्वर मंदिर. नसरापूर जवळ असलेलं बनेश्वर मंदिर पुण्यापासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर आहे आणि साधारण 1 तासात इथं पोहोचता येतं. इथे पोहोचल्यावर पहिली जाणवणारी गोष्ट म्हणजे दाट झाडी, जंगलासारखं वातावरण आणि त्या सगळ्यात लपलेलं एक प्राचीन शिवमंदिर. हे मंदिर पेशवे बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे यांनी 1749 मध्ये बांधल्याचं सांगितलं जातं. मंदिराच्या परिसरात पाण्याचे प्रवाह, पक्ष्यांचे आवाज आणि खूप शांत वातावरण अनुभवायला मिळतं. पावसाळ्यानंतर इथलं सौंदर्य अजूनच खुलतं. पुण्याजवळ नेचर, हिस्ट्री आणि स्पिरिच्युॲलिटी एकत्र अनुभवायचं असेल तर बनेश्वर हा एक जबरदस्त ऑप्शन आहे. यानंतर 8 नंबरवर येतं रायरेश्वर मंदिर. रायरेश्वर भोरजवळ असलेलं रायरेश्वर मंदिर पुण्यापासून साधारण 82 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे पोचायला अंदाजे 2 तास लागतात. हे फक्त मंदिर नाही तर मराठा इतिहासाशी जोडलेलं अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. रायरेश्वराच्या पठारावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्याची ऐतिहासिक परंपरा सांगितली जाते आणि म्हणूनच या ठिकाणाचं महत्त्व खूप मोठं आहे. मंदिर साधं आहे, पण त्या परिसरात उभं राहिल्यावर जाणवणारी भावना वेगळीच असते. पावसाळ्यात रायरेश्वर पठार हिरव्यागार गालिच्यासारखं दिसतं, तर हिवाळ्यात धुक्यात हरवलेलं हे ठिकाण खूप सुंदर वाटतं. इतिहास, निसर्ग आणि सह्याद्रीचा अनुभव एकत्र घ्यायचा असेल तर रायरेश्वर नक्की व्हिजिट करावं. यानंतर 7 नंबरवर येतं मळगंगा देवी मंदिर. निघोज जवळ असलेलं मळगंगा देवी मंदिर पुण्यापासून साधारण 80 किलोमीटर अंतरावर आहे आणि अंदाजे 1.25 तासात इथं पोचता येतं. हे ठिकाण खास आहे कारण इथे मंदिराबरोबरच निघोजचे प्रसिद्ध रांजण खळगे ही पाहायला मिळतात. त्यामुळे ही ट्रिप फक्त धार्मिक राहत नाही
तर एक वेगळा जिओलॉजिकल वंडर पाहण्याचा अनुभवही देते. मळगंगा देवी मंदिर स्थानिक श्रद्धेचं महत्त्वाचं केंद्र आहे आणि मंदिराभोवतीचा परिसर शांत आणि गावाकडच्या वातावरणानं भरलेला आहे. निघोजला गेलात तर मंदिरासोबत रांजण खडगे नक्की पाहावेत, कारण नदीच्या प्रवाहानं तयार झालेले हे नैसर्गिक खड्डे खरोखरच वेगळे आणि पाहण्यासारखे आहेत. यानंतर 6 नंबरवर येतं पांडेश्वर मंदिर, पुरंदर. पुरंदर परिसरात असलेलं पांडेश्वर मंदिर पुण्यापासून साधारण 58 ते 60 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर मुख्य रस्त्यावरून लगेच दिसत नाही, त्यामुळे अनेकांना याबद्दल माहीत नाही. काळ्या दगडात बांधलेलं हे प्राचीन शिवमंदिर शांत, निवांत आणि गावाकडच्या वातावरणात वसलेलं आहे. स्थानिक आख्यायिकांनुसार या मंदिराचा संबंध पांडवांशी जोडला जातो, म्हणूनच याला पांडेश्वर असं नाव पडल्याचं सांगितलं जातं. मंदिरातील दगडी बांधकाम, नंदी मंडप, शिवपिंड आणि सभोवतालचं शांत वातावरण खूप सुंदर आहे. गर्दीपासून दूर एखादं हिडन टेम्पल एक्सप्लोर करायचं असेल तर पांडेश्वर खूप छान ऑप्शन आहे. यानंतर 5 नंबरवर येतं श्रीनाथ मस्कोबा मंदिर, कोडीत. सासवड कापूरहोळ रस्त्याजवळ कोडीत गावाच्या परिसरात असलेलं हे मंदिर पुण्यापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण त्या मंदिरांपैकी आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे आणि म्हणूनच ते आपल्या लिस्टमध्ये खास ठरतं. इथे टुरिस्ट क्राऊड नाही, गोंधळ नाही आणि त्यामुळे मंदिरात गेल्यावर एक शांत अनुभव मिळतो. मंदिराच्या परिसरातून आजूबाजूचा ग्रामीण भाग आणि पुरंदर सासवड साईडचं सुंदर लँडस्केप दिसतं. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या भागातलं वातावरण अजूनच सुंदर होतं. पुण्याजवळ एखादं लेस नोन, पीसफुल आणि सिंपल टेम्पल व्हिजिट करायचं असेल तर कोडीत मंदिर नक्की लक्षात ठेवा. यानंतर 4 नंबरवर येतं हरणेश्वर मंदिर. हरणेश्वर मंदिर हे बनेश्वरच्या जवळच असलेलं एक सुंदर आणि तुलनेनं कमी प्रसिद्ध ठिकाण आहे. पुण्यापासून साधारण 58 ते 60 किलोमीटरच्या आसपास असलेलं हे मंदिर निसर्गाच्या जवळ घेऊन जाणार आहे. अनेक जण बनेश्वरला जातात, पण जवळच असलेलं हरणेश्वर मंदिर अनेकांच्या लक्षात येत नाही. इथला परिसर शांत आहे, आजूबाजूला झाडी आहे आणि मंदिराचं वातावरण खूप साधं पण मनाला भिडणार आहे. बनेश्वर आणि हरणेश्वर ही 2 ठिकाणं एकाच ट्रिपमध्ये कव्हर करता येऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही नसरापूर साईडला जात असाल तर बनेश्वर सोबत हरणेश्वरलाही नक्की भेट द्या. यानंतर 3 नंबरवर येतं सिद्धेश्वर मंदिर. सासवड परिसरातील सिद्धेश्वर मंदिर पुण्यापासून साधारण 35 किलोमीटर अंतरावर आहे. कऱ्हा आणि चांबडी नदीच्या परिसरात असलेलं हे मंदिर प्राचीन बांधकाम आणि शांत वातावरणासाठी खास आहे. या मंदिराच्या रचनेत जुन्या दगडी स्थापत्याची छाप दिसते. सभामंडप, नंदी मंडप, कोरीव काम आणि मंदिराभोवतीचं वातावरण यामुळे हे ठिकाण खूप वेगळं वाटतं. सासवड हा स्वतःच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशानं भरलेला भाग आहे आणि त्यात सिद्धेश्वर मंदिराची भेट म्हणजे एक शांत पण अर्थपूर्ण अनुभव ठरतो. पुण्यापासून कमी अंतरावर असलेलं पण अजूनही अनेकांना माहीत नसलेलं असं हे ठिकाण नक्की एक्सप्लोर करण्यासारखं आहे. यानंतर 2 नंबरवर येतं मल्लिकार्जुन महादेव मंदिर. पुण्यापासून साधारण 75 ते 80 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं मल्लिकार्जुन महादेव मंदिर आपल्या लिस्टमधील सगळ्यात युनिक मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर प्राचीन इतिहास, दगडी कोरीव काम आणि वेगळ्या रचनेसाठी ओळखलं जातं. इथे मंदिर परिसरात जुनी दगडी वास्तू, कोरीव काम आणि शांत वातावरण अनुभवायला मिळतं. अनेक मंदिरांमध्ये आपण मुख्य मंदिर पाहतो, दर्शन घेतो आणि निघून जातो, पण मल्लिकार्जुनमध्ये प्रत्येक दगड, प्रत्येक कोरीव तपशील आणि मंदिराची रचना थांबून पाहावी अशी आहे. हे ठिकाण अजूनही फार मेनस्ट्रीम झालेलं नाही, त्यामुळे ज्यांना हिडन हिस्टॉरिकल टेम्पल्स आवडतात त्यांच्यासाठी मल्लिकार्जुन महादेव मंदिर मस्ट विजिट आहे. यानंतर आपल्या लिस्टमध्ये 1 नंबरला येतं भुलेश्वर मंदिर. यवतजवळ पुणे सोलापूर हायवेपासून आत असलेलं हे मंदिर पुण्यापासून साधारण 50 ते 52 किलोमीटर अंतरावर आहे. भुलेश्वर मंदिर हे पुण्याजवळील सर्वात वेगळं, रहस्यमय आणि अप्रतिम मंदिरांपैकी एक आहे. भुलेश्वर मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे
हे मंदिर मूळतः 13व्या शतकात यादवकालीन शैलीत बांधलं गेल्याचं मानलं जातं. अनेक इतिहासकारांच्या मते पुढील काळात या मंदिरावर विविध राजवटींचा प्रभाव पडला आणि त्यामुळे त्याच्या स्थापत्यात वेगवेगळ्या शैलींचा संगम दिसून येतो. मंदिराच्या बाहेरील रचना काही ठिकाणी गड किंवा किल्ल्यासारखी वाटते आणि यामागे आक्रमणांपासून मंदिराचं संरक्षण करण्याचा उद्देश असल्याचं सांगितलं जातं. मंदिरात भगवान शिवाची पिंड आहे, पण परिसरात इतर अनेक देवदेवतांची सुंदर शिल्पही पाहायला मिळतात. दुरूनच या मंदिराची रचना वेगळी वाटते आणि जवळ गेल्यावर त्याचं दगडी बांधकाम, शिल्पकला आणि प्राचीन वास्तुकला आपल्याला थक्क करून सोडते. मंदिरातील कोरीव काम, देवदेवतांच्या मूर्ती, रामायण महाभारताशी जोडलेली शिल्प आणि संपूर्ण मंदिराचा गडासारखा लुक यामुळे भुलेश्वर खूपच खास ठरतं. संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्याचा सोनेरी प्रकाश या दगडी मंदिरावर पडतो तेव्हा हे ठिकाण खरोखर सिनेमॅटिक वाटतं. पुण्याजवळ हिस्ट्री, आर्किटेक्चर, मिस्ट्री आणि स्पिरिच्युअलिटी एकत्र अनुभवायचं असेल तर भुलेश्वर मंदिर या लिस्टमध्ये नंबर 1ला असायलाच हवं. तर ही होती पुण्याजवळील 11 मस्ट व्हिजिट मंदिरांची काउंटडाऊन लिस्ट. जेजुरीचा भंडारा असो, रामदऱ्याचं शांत तळं असो, रायरेश्वरचा स्वराज्याचा इतिहास असो, निघोजचं मळगंगादेवी मंदिर आणि रांजण खडगे असो, मल्लिकार्जुनचं प्राचीन दगडी सौंदर्य असो किंवा भुलेश्वरची अद्भुत वास्तुकला असो, प्रत्येक मंदिराची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. काही ठिकाणं फक्त पाहण्यासाठी नसतात, ती अनुभवण्यासाठी असतात. तुम्हाला यापैकी किती मंदिरं आधी माहिती होती आणि अजून कोणतं हिडन टेम्पल या लिस्टमध्ये असायला हवं होतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच पुण्याजवळील हिडन प्लेसेस, हिस्ट्री आणि ट्रॅव्हल कंटेंटसाठी आर पुणे सिटीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.